आणि आता बातमी भिवंडीमधनं येते। ओबीसी सभेच्या व्यासपीठावर नाराजी नाट्य पाहायला मिळालंय। आगरी सेना प्रमुख राजाराम साळवींना भाषण थांबवण्याची चिठ्ठी दिली आणि त्याच्यामुळेच ही नाराजी पाहायला मिळाली। ओबीसी समाजासाठी काम करत असताना एवढ्या मोठ्या सभेमध्ये बोलू दिलं जात नाही, हे वाईट आहे असं म्हणत त्यांनी भाषण थांबवलंय। छगन भुजबळ यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही ते बोलले नाहीत। तर आगरी सेना प्रमुख राजाराम साळवींना ही चिठ्ठी आली आणि त्याच्यानंतर हे सगळं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। मग त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी नंतर भाषण केलं नाही, ते बोलले नाही। एवढ्या मोठ्या सभेत आपल्याला बोलू दिलं जात नाही, हे वाईट आहे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि भुजबळांकडनं मग राजाराम साळवींची समजूत काढण्याचाही एक प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी न बोलण्याचाच निर्णय घेतला, ते बोलले नाहीत। चिठ्ठी आली म्हणून मी माझं भाषण बंद करतो, खरं म्हणजे बरोबर नाहीये। कारण मी ह्या महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष ओबीसी मंडळाचा मला निवडून दिलेले छगन भुजबळ आणि मुंडे साहेब, आणि मला बोलण्यासाठी फक्त चिठ्ठी, मला खरोखरच वाईट वाटलेलं आहे। कारण ज्यासाठी आम्ही त्याग केला, ओबीसी मंडळ स्थापण्याची गळ घातली, नाही मी आता नाही बोलणार, सॉरी। तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। तर व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचा ओबीसीचे खंबीर नेतृत्व सन्माननीय कॅबिनेट मंत्री आदरणीय छगनजी भुजबळ साहेबांना सन्मानित करण्याची विनंती। मी समन्वय समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, कार्याध्यक्ष यशवंतजी सोरे साहेब आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण साहेबांचा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।